नमस्कार. नासामध्ये काम करण्याचं स्वप्न कोण नाही बघत. अनेकांसाठी हे एक मोठं ध्येय असतं. चला तर मग आज आपण ह्याच स्वप्नाला वास्तवात कसं उतरवायचं याचा मार्ग शोधणार आहोत. नासा हे नाव ऐकलं की अनेकांना वाटतं की आपल्याला इथे काम करायला मिळावं. पण मग प्रश्न येतो की तिथपर्यंत पोहोचायचं कसं? थेट नोकरी मिळते का, की त्यासाठी काही वेगळा मार्ग आहे? याच प्रश्नांची उत्तर आज मिळूया. बरं, नासा म्हणजे फक्त एक स्पेस एजन्सी नाहीये बरं का. ती आपल्या सगळ्यांच्या मनातली जी उत्सुकता आहे ना, काहीतरी नवीन शोधण्याची जी जिद्द आहे, त्याचं प्रतीक आहे. आणि गंमत म्हणजे ह्या संस्थेचा पायाच एका मोठ्या स्पर्धेतून घातला गेला होता. तर नासाचा पूर्ण अर्थ आहे नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन. आता झालं असं की 1957 मध्ये सोव्हिएत युनियनने स्पुटनिक 1 नावाचा पहिला उपग्रह अवकाशात पाठवला. ह्या एका घटनेने अमेरिकेला मोठा धक्का बसला आणि मग ह्या अंतराळ शर्यतीत म्हणजे स्पेस रेसमध्ये पुढे जाण्यासाठी त्यांनी 1958 मध्ये थेट नासाची स्थापनाच केली. आणि स्थापना झाल्यापासून तर नासाने काय काय केलं नाहीये. अशा काही मोहिमा पार पाडल्या ज्यांनी अक्षरशः विज्ञानाची आणि आपल्या इतिहासाची दिशाच बदलून टाकली आहे. चला या जबरदस्त प्रवासातले काही महत्त्वाचे टप्पे पाहूया. सगळ्यात आधी 1969 अपोलो 11 मोहीम आणि चंद्रावर पहिलं मानवी पाऊल. त्यानंतर 1981 मध्ये स्पेस शटल प्रोग्राम आला, म्हणजे अशी यानं जी पुन्हा पुन्हा वापरता येत होती. याने तर अंतराळ प्रवासात क्रांतीच घडवली. मग 1990 मध्ये हबल टेलिस्कोप आला, ज्याने आपल्याला ब्रह्मांडाची अशी काही दृश्य दाखवली जी आपण कधी पाहिलीच नव्हती. आणि आता तर मंगळावर पर्झिव्हरन्स रोवर जीवसृष्टीचा शोध घेतोय. एवढंच नाही, भविष्यात आर्टेमस प्रोग्राममधून पुन्हा चंद्रावर आणि तिथून मंगळावर जाण्याची जय्यत तयारी सुरू आहे. आता हा सगळा जबरदस्त इतिहास ऐकल्यावर मनात एक प्रश्न नक्कीच येतो की या महान प्रवासाचा भाग होण्याची संधी भारतीय विद्यार्थ्यांना मिळू शकते का? तर याचं उत्तर आहे हो, नक्कीच मिळू शकते. पण त्यासाठी एक ठरलेला मार्ग आहे. ओके, तर सगळ्यात आधी एक गोष्ट अगदी स्पष्टपणे समजून घेऊया. नासा ही एक अमेरिकन सरकारी संस्था आहे आणि म्हणूनच तिथे थेट नोकरी मिळवण्यासाठी अमेरिकेचं नागरिकत्व असणं बंधनकारक आहे. ही सगळ्यात मोठी आणि पहिली अट आहे. मग काय? मार्ग बंद झाला का? स्वप्न सोडून द्यायचं? अजिबात नाही. थेट नोकरी जरी मिळत नसली तरी एक दुसरा मार्ग आहे. एक अप्रत्यक्ष पण खूप प्रभावी मार्ग. या मार्गाने नासाच्या मोठ्या मोठ्या प्रकल्पांवर काम करण्याची संधी नक्कीच मिळू शकते. चला तर मग तो मार्ग कोणता आहे ते समजून घेऊया. हा मार्ग म्हणजे एक प्रकारे 4 टप्प्यांची योजना आहे. पहिला टप्पा, भारतातून BSc किंवा BTech सारखी पदवी पूर्ण करा. दुसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा टप्पा, अमेरिकेत जाऊन MS किंवा PhD करा. तिसरा टप्पा, अभ्यासादरम्यान मुद्दामहून नासाशी संबंधित प्रकल्पांवर संशोधन करा. आणि चौथा टप्पा, शिक्षण पूर्ण झाल्यावर ज्या खाजगी कंपन्या नासासाठी काम करतात तिथे नोकरी मिळवा. आता मनात प्रश्न येईल, या खाजगी कंपन्या कोणत्या? तर बघा, नासा आपली खूप सारी कामं बाहेरच्या कंपन्यांना देते. SpaceX, बोईंग, लॉकहेड मार्टिन ही काही मोठी नावं आहेत. या कंपन्या नासाच्या मोठ्या कंत्राटदार आहेत. म्हणजे या कंपन्यांमध्ये नोकरी मिळाली की अप्रत्यक्षपणे नासाच्याच मिशनवर काम करण्याची संधी मिळते. आणि समजा काही कारणानं अमेरिकेत जाणं शक्यच झालं नाही, तर निराश व्हायची अजिबात गरज नाहीये. आपल्या भारतातच इस्रो आणि DRDO सारख्या जागतिक दर्जाच्या संस्था आहेत. इथे नासाच्याच तोडीचं संशोधन आणि काम चालतं, त्यामुळे संधी इथेही आहेत. तर मग ध्येय नासा असो किंवा इस्रो, एक गोष्ट पक्की आहे, तयारी कॉलेजच्या दिवसांपासूनच सुरू करावी लागते. चला बघूया की या मोठ्या ध्येयासाठी स्वतःला तयार कसं करायचं. ही स्लाइड म्हणजे तयारीची एक प्रकारे गुरुकिल्लीच आहे. 3 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. 1. विषय, फिजिक्स, मॅथ्स आणि प्रोग्रॅमिंग, विशेषतः पायथन आणि C++, यातला पाळा एकदम पक्का हवा. 2. कौशल्य, सध्याच्या काळात AI, मशीन लर्निंग, रोबोटिक्स आणि सॅटेलाइट टेक्नॉलॉजीवर लक्ष केंद्रित करणं खूप महत्त्वाचं आहे. आणि 3. अतिरिक्त उपक्रम, फक्त अभ्यास करून चालणार नाही. सायन्स प्रोजेक्ट्स, हॅकेथॉनमध्ये भाग घ्या, रिसर्च पेपर्स लिहा. या सगळ्या गोष्टी तुम्हाला इतरांपेक्षा वेगळं ठरवतील. तर मग या सगळ्या चर्चेतून आपण काय शिकलो? एकच गोष्ट, की नासामध्ये काम करण्याचा मार्ग सोपा नाहीये, तो आव्हानात्मक आहे, पण तो अशक्य अजिबात नाही.
थेट मार्ग जरी बंद असला तरी योग्य प्लॅनिंग आणि योग्य स्किल्सच्या जोरावर दुसऱ्या मार्गाने हे स्वप्न नक्कीच पूर्ण करता येतं. एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येक मोठ्या प्रवासाची सुरुवात एका छोट्याशा पावलानेच होते. ही अवकाश मोहीम खरं तर आज याच क्षणापासून सुरू होत आहे. त्यामुळे योग्य दिशेने तयारी करा आणि आपलं ध्येय नक्की गाठा.